भिवंडी में डीप पैरामेडिकल ऑर्गेनाइजेशन के नीट कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी का अत्याधुनिक अपार रोगी विभाग सोमवार को भिवंडी तालुका के सोनाले गांव स्थित थले एजुकेशनल पार्क में शुरू हुआ। आपको बता दें, उद्घाटन के साथ ही यहां फिजियोथेरेपी सेवाओं की शुरुआत हो गई है, जिसकी ओपीडी का सुबह समय 9:30 बजे से दोपहर 3:30 बजे तक रहेगा। आपको बता दें कि रिहैबिलिटिंग लाइफ्स के तहत मरीजों के पुनर्वास के लिए आधुनिक और प्रभावी फिजियोथेरेपी उपचार पद्धतियाँ शुरू की गई है। इसमें मस्कुलोस्केलेटल, कार्डियो, रेपिस्ट्री, संधिवात, खेलों में लगी चोट, कंधे में अकड़न, गर्दन और पीठ दर्द, स्ट्रोक, जन्मजात पैर विकृति, लकवा, चक्कर आना, रीढ़ की हड्डी जैसी बीमारियों का यहाँ पे डॉक्टरों द्वारा इलाज किया जाता है। अब तक यहाँ ग्रामीण क्षेत्रों के छात्रों को पैरामेडिकल और फिजियोथेरेपी की पढ़ाई के लिए मुंबई, ठाणे जैसे शहरों में जाना पड़ता था, लेकिन अब भिवंडी में यही कॉलेज शुरू होने से ग्रामीण छात्रों को अपने गाँव में ही उच्च शिक्षा का अवसर मिलेगा। इसमें मरीजों को इलाज और छात्रों को शिक्षा दोनों सुविधाएं एक ही जगह पर मिल सकेगी। आपको बता दें, कार्यक्रम का आयोजन सुनील प्रभु, आलोक शंकर, प्रेम थले, कपिल थले और दीपक थले द्वारा किया गया था। इस मौके पर सिंधे गुट के उपनेता रुपेश मात्रे, पूर्व नगर सेवक संजय भाई मात्रे, शिवसेना उबाटा गट के विश्वास थले, गणेश गुलवी, देवा ग्रुप के सचिव तानाजी मोरे, प्रकाश तेलीवरे, पूर्व नगर सेवक बालाराम चौधरी, भाजपा के यशवंत सोरे, कांग्रेस के वीरेंद्र चौरिये, भाजपा के जगन पाटिल, विशु भाऊ मात्रे, राजू चौगले समेत कई मान्यवर उपस्थित थे। हमारे चैनल से बातचीत करते हुए क्या कुछ कहा, देखिए विशेष खबर में। डी फार्मसी आणि फिजिओथेरपी हा कॉलेज आज सोनाले गावामध्ये घोलगाव इथे सुरुवात झालेली आहे त्याची। तर याचा जेणेकरून आपले जे ग्रामीणचे गाव आहेत आणि जे आपली मुलं कोणी 12वी होतात, 10वी झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर ज्यांना काय केलं पाहिजे एक्झॅक्टली ते बरेचशा मुलांना लक्षात नाही येत। पण आता ह्या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही कॅम्पिंगसुद्धा करणार आहोत। आमचे आलोक सर आणि स्वप्नील सर यांची आमची सर्वांशी चर्चा पण झालेली आहे की ही कॅम्पिंग जेव्हा आपण चालू करू तेव्हा ह्या कॅम्पिंगमध्ये आपल्या जेवढे ग्रामीणचे ग्रामपंचायत आहेत तर ह्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सरपंचांची एक भेट घेऊन व तिथल्या सदस्यांची भेट घेऊन त्यांना आम्ही संकल्पना देऊ की जेव्हा आपल्या शाळेमध्ये जी मुलं 12वी होणार ती 12वी झाल्यानंतर काय केलं पाहिजे। समजा एखाद्याला कोणाला फार्मसी करायची इच्छा असेल किंवा फिजिओथेरपी जी पण काही करायची संकल्पना असेल त्या पूर्ण संकल्पनेसाठी आमचं सहकार्य असेल आणि ह्या सहकार्यामध्ये आमचे आलोक सर आणि स्वप्नील सरांचा एक मोठा वाटा असेल। आता आमची त्या दिवशी ही एक चर्चा झाली की आपली जी गरीब घराण्यातली मुलं असो कोणी असो यांना कसं आपल्याला सहकार्य करता येईल ते आपण 100% सहकार्य आपल्या माध्यमातून करणार। आज आमच्या हे थले एज्युकेशन पार्कमध्ये हा जो डीप पॅरामेडिकल फार्मसी आणि फिजिओथेरपीचे जे कॉलेज आलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे आलोक सर आणि स्वप्नील सर हे यांचे आम्ही नेहमी सोबत राहू आणि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना कसं योग्य रीतीने त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल हे आम्ही 100% परिपूर्ण त्याची काळजी घेणार। सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आभार आणि थळे साहेबांचे आभार की ज्यांनी आम्हाला ही संधी दिली ह्याच्यात आणि फुल सपोर्ट त्यांनी एक्सटेंड केला पूर्णपणे ह्या कॉलेजला पुढे घेऊन जाण्यासाठी। आपलं कॉलेज हेला 18 वर्षाची परंपरा आहे। आपलं कॉलेज हे फिजिओथेरपी आणि फार्मसी या 2 विषयांमध्ये अग्रेसर आहे। त्याचबरोबर आपल्याबरोबर जे ॲडिशनल कोर्सेस आहेत जसे DMLT, नर्सिंग आणि बाकीचे अजून जे छोटे मोठे एज्युकेशनल कोर्सेस असतात ज्याच्याने आजची घडी अशी आहे की ह्या पॉईंटला एज्युकेशन घेऊन एखाद्याकडे जॉब करणं हीच एक गोष्ट असते, पण हे जे काही कोर्सेस आपण हे करतो त्याच्याने माणूस जो कोणी आपला विद्यार्थी आहे तो स्वतःचा उद्योगधंदा किंवा स्वतःच्या गोष्टी पण करू शकतो। तर त्याला ह्या ग्रामीण भागामध्ये ह्या संधी हे उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे। म्हणजे 18 वर्षापासून हे कॉलेज संधी उपलब्ध करून देते विद्यार्थ्यांना। आतापर्यंत किती असे विद्यार्थी घडले आहेत आपल्या माध्यमातून? हजारो ॲक्च्युली, म्हणजे मी नंबरिंगने तुम्हाला असं नाही हे करू शकत, पण हजारो विद्यार्थ्यांचे। किती तुम्ही घडवायचे? आता ॲडमिशन तुमच्याकडे किती आहे? आता जसे आपले 3 कोर्सेस ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि विथ दिस टाईप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर जे आपल्याला थळे साहेबांनी उपलब्ध करून दिलं आहे त्या हिशोबाने तर आम्ही इनफॅक्ट एक्सपेक्ट करत आहोत की इकडे आपण एक जवळजवळ 2000 to 3000 स्टुडंट्स आपण पर बॅच आपण करू शकू। त्यांना मी हेच सांगू इच्छितो की ज्या लेवलच्या एज्युकेशन आपण देतो, आमचे प्रिन्सिपल जे आहेत त्यांनी अवॉर्ड विनर आहेत
आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत फिजिओथेरपीमध्ये जी आमच्या इकडनं निघाली आहेत, त्यांनी पण अवॉर्ड्स घेतलेले आहेत जे स्टुडंट्स वगैरे. तर ती संधी आता तुम्हालाही इकडेच मिळत आहे. इनफॅक्ट हा देशच बदलत आहे, पूर्ण गोष्टीच पुढे चालल्या आहेत. त्याच्यामुळे आता कुणालाही मुंबई पुण्याला जायची आवश्यकता लागणार नाही याच्यापुढे. शिक्षा एक ऐसी व्यवस्था है समाज में जिससे इंसान ऊपर की ओर बढ़ता है, और हम इस शिक्षा को इस जगह पे सोनाले गांव में लेके आना चाह रहे थे. उसके पीछे दो कारण थे. एक तो हमारे प्रेम थली जी ने हमको सपोर्ट किया इस जगह को प्रोवाइड करके, और दूसरा हमारी इच्छा थी कि जो ग्रामीण क्षेत्र में जो लोग रहते हैं उनको भी शिक्षा का वही स्किल मिलना चाहिए, वही नॉलेज मिलना चाहिए जो हमारे शहरों में होता है. सो हम लोग इस एरिया में आकर के एजुकेशन देने की कोशिश कर रहे हैं. और हमारे जो पंत प्रधान है, हमारे प्रधानमंत्री और मुख्यमंत्री है, उनका एक कहना है कि शिक्षा विथ स्किल, मतलब एजुकेशन विथ स्किल. तो हमारे जितने भी कोर्स हैं आने वाले और रहेंगे, हर एक एजुकेशन के साथ स्किल मिलेगा. आपको केवल ग्रेजुएशन नहीं करना है, केवल इंटर नहीं करना है. आप जो भी पढ़ाई करेंगे उसके साथ में स्किल होगा. जैसे आपने डी फार्मेसी किया, आप खुद का मेडिकल स्टोर खोल सकते हैं. आपने बीपीटी किया तो आप खुद के क्लिनिक खोल सकते हैं. मतलब किसी के ऊपर आपको जवाबदारी नहीं रहना. आप खुद से अपने काम को करके खुद से अपने आप को आगे बढ़ सकते हैं और समाज को लोग आगे बढ़ा सकते हैं. तो हमारा एजुकेशन का जो उद्देश्य है कि जितने भी बच्चे हमारे यहाँ पढ़ने हैं और जितने भी कोर्सेज हम लेने के आने वाले टाइम में आने वाले हैं, उसका उद्देश्य ये है कि जितने भी बच्चे बड़े पढ़ने के बाद मेरे यहाँ से खुद के पैरों पे वो खुद से खड़े हो जाएं. किसी कॉर्पोरेट किसी के साथ में नहीं रहना. खुद से वो चाहें तो अपना खुद का बिज़नेस स्टार्ट कर सकते हैं, खुद के क्लिनिक चालू कर सकते हैं. बैचलर्स इन फार्मेसी जब चालू होगा तो खुद के फॅक्टरी चालू कर सकते हैं या कॉर्पोरेट में भी काम कर सकते हैं. आपण जर विचार केला तर फार्मसी महादेव चौगुले कॉलेजला आहे. माझी मुलगी, मला वाटतं इथे आता फक्त बी फार्मसी आहे, डी फार्मसी आहे. माझी मुलगी बी फार्मसी करते. म्हणजे एवढ्या लांब जाण्याची आता गरज राहिलेली नाही. म्हणजे आपल्या परिसरासाठी खरोखरच हा भाग्याचा दिवस आहे. आपण शिक्षण हे खरोखरच प्राथमिकता झालेले आहे. कारण शिक्षण घेतलं तरच आपण आपली पुढची पिढी घडवू शकतो. त्यासाठी अशा प्रकारचं येथे कॉलेज तयार होणं हे आपल्या परिसरासाठीच नव्हे तर संपूर्ण तालुक्याची एक भाग्याची गोष्ट आहे आणि अभिमानाची ही गोष्ट आहे. हे जे आलोक शंकरजी आहेत यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सोनाळे गावाची निवड करून येथे जे फार्मसीचं कॉलेज करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवादही देतो. तसेच ही प्रॉपर्टी मला वाटतं थले फॅमिलीची असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून या परिसराला सेवा देण्याचं भाग्य त्यांना भेटलं. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो की आपल्या परिसरातील सर्व जे लांब लांब फार्मसीमध्ये विद्यार्थी जातात त्यांनी कुठं न जाता ह्याच कॉलेजला ऍडमिशन घेऊन आपल्या सोनाळे गावात जवळ राहून आणि या गावाची शान वाढवावी, या कॉलेजची शान वाढवावी. हे कॉलेज आज नवीन जरी असलं तरी ते पुढे अतिशय चांगल्या प्रकारे नावारूपाला येऊन भिवंडी तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे जिल्हा ते एक अतिशय चांगल्या प्रकारचं फार्मसी कॉलेज म्हणून नावारूपाला यावा, याशा मी त्यांना शुभेच्छा देतो. मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे आलोक शंकरजी आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यासोबत त्यांचं मी आभार देखील मानतो. कारण त्यांनी एका चांगल्या ठिकाणाचं निवड या ठिकाणी केली आणि आम्हा सर्वांना खऱ्या अर्थाने जी आवश्यकता होती की या आपल्या विभागामध्ये एक चांगलं कॉलेज जे फिजिओथेरपीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उपचाराचं या ठिकाणी साधन होईल आणि निश्चितच या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या शैक्षणिक दृष्ट्या मोठी संधी उपलब्ध होईल अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. खरं तर फार्मसी कॉलेज आपल्याकडे आहेत, परंतु फिजिओथेरपीच्या माध्यमातून मला वाटतं आपल्याकडे कॉलेजची देखील कमतरता, त्याचप्रमाणे या ठिकाणी लोकांवर उपचार देखील होणं अपेक्षित आहे आणि तशा पद्धतीचे ओपीडी आपण 25 तारखेपासून या ठिकाणी सुरू करणार आहोत. खरं तर आपण पाहिलं की कोरोनाच्या काळामध्ये मेडिकल फील्डमध्ये अनेक गोष्टी आपण पाहिल्या की त्या ठिकाणी माणूस हतबल होता. अक्षरशः हॉस्पिटल असतील किंवा त्या ठिकाणी असलेले डॉक्टर्स असतील, ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी हतबलतेला आपण गेलेले पाहिलं.
आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीने हॉस्पिटल्स असणे किंवा आरोग्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी उपचाराची आवश्यकता असणे, या सर्व गोष्टी या खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालेल्या गोष्टी आहेत. आणि ह्या सर्व होत असताना आपल्याकडे फिजिओथेरपीच्या माध्यमातून जेव्हा उपचार होईल, खरं तर बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी आपल्याला मोठमोठ्या शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागतं. मोठमोठ्या शस्त्रक्रिया होऊन देखील आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये उपचार मिळत नाही. परंतु फिजिओथेरपीच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उपचार होईल, जो की आपल्याला सर्वांना माहिती आहे की पूर्वी कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या. पूर्वीच्या काळामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार व्हायचे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ह्या फिजिओथेरपीच्या माध्यमातून उपचार व्हायचे. अशा पद्धतीने उपचार झाल्यानंतर माणसाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट हा होत नव्हता आणि त्या जो आजार असेल त्याच्यावर प्रॉपर उपचार हा होत होता. आणि त्या माध्यमातून निश्चितच लोकांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी आलोक शंकरजी आणि त्यांचे सर्व सहकारी करणार आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितच आवाहन करेन की हा आपल्या भिवंडीच नव्हे तर आजूबाजूच्या संपूर्ण तालुक्यातील ह्या ठाणे जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना इथून कधी कधी कल्याण ठाणे त्यापेक्षा मुंबईपर्यंत फिजिओथेरपीच्या शिक्षणासाठी किंवा या ठिकाणी जे काही आपल्या फार्मसीच्या शिक्षणासाठी जावं लागत होतं, आज आपली ती कमी पूर्णपणे या ठिकाणी भरून निघालेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं ऍडमिशन घेऊन चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं शिक्षण आपलं कॅरियर पूर्ण करता येईल आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा देखील करता येईल अशा प्रकारचं काम करावं, हे आव्हान मी ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून करतो. आणि निश्चितच आपण आता आपलं नेहमी आम्ही म्हणतो आपल्या सर्व कार्यक्रमातून की आमचा आगरी समाज किंवा आजूबाजूचा असलेला परिसर, यामध्ये आमचे कुणबी समाजाचे लोक असतील, आमचे कोळी समाज असतील, दलित समाज असेल, बाकीचे जे सर्व समाज आहेत, हे समाज सर्व आता आम्ही भिवंडीमध्ये थोडेसे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालोय, बाकी गोष्टींनी सक्षम झालोय, पण शैक्षणिकदृष्ट्या आता कुठेतरी जी कमजोरी होती ती देखील पूर्ण होताना दिसते. आणि त्या कमजोरीला आपण आता या ठिकाणी बाजूला करून निश्चितच शैक्षणिक दृष्ट्या प्रगती करून आपल्या ह्या संपूर्ण भिवंडी तालुक्याचा नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा उत्कर्ष करण्यासाठी आपलं सर्वांचं योगदान देता येईल अशा प्रकारचं काम सर्व विद्यार्थ्यांना करता येईल. मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पुन्हा खरं तर स्वागत करेन आणि त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देईन. स्पीड न्यूज